तिसंगी गावातील पोपट रुपनर यांचा सामान्य कुटुंबातील प्रवास. 2 मुले सुधाकर व लालासो. सुधाकरने शिक्षणाच्या प्रवाहाला तिसंगी हायस्कूलमधून सुरुवात केली. आज स्वतःच्या मालकीची कंपनी पुण्यामध्ये स्थापन करून 300 ते 400 सुशिक्षित कुटुंबाला आर्थिक बळाची उभारी देणारा सुधाकर रुपनर. छोटा भाऊ लालासो व पत्नी प्राजक्ताला साथीला घेऊन रेड फॅन्टमची कंपनी चालवली. एक वेळ स्वतःचं कुटुंब संकटात असताना देखील इतरांच्या कुटुंबाचा विचार केला, म्हणून आज सुधाकर पोपट रुपनर हा टॉपचा उद्योगपती म्हणून सामान्य कुटुंबातील मुलगा गगन भरारी घेऊ लागला. गावच्या मातीला मात्र त्याने कधीच विसरला नाही. ज्या शाळेत शिकला, अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी, या शाळेसाठी आधुनिक शिक्षणाची ध्यास म्हणून 75 इंचीचे 2.5 लाखाचे 2 डिजिटल बोर्ड व 1 लाखाची देणगी देऊन आपल्या छोटा भाऊ लालासो रुपनर याचा वाढदिवस घरी साजरा न करता शिक्षणाची गंगा ज्या शाळेत वाहते अशा शाळेला 6 लाखाची देणगी देऊन सामाजिक कार्याला गवसणी घातली. यावेळी तिसंगी हायस्कूलचे प्राचार्य सरगर सर, माजी प्राचार्य शेळके सर, संस्थेचे संचालक DK हेगडे सर व तिसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष भिवाजी पाटील, शिक्षक, सर्व स्टाफ व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित झालेला आहोत, एकत्र जमलेला आहोत, ते माजी विद्यार्थी लालासाहेब रुपनर, ज्याने आपणाला दोन्ही बाजूला दिसतात ते 75 इंचीचे स्मार्ट बोर्ड ज्याने दिले, ते माजी विद्यार्थी सुधाकर रुपनर, त्यांच्या सुविध पत्नी, माजी विद्यार्थी ती आई आहेत प्राजक्ता पांढरे रुपनर. 1983 सालापासून ही शाळा चालू झालेली आहे. शाळेमध्ये अत्यंत कमी मुलं होती, खूप मुलं झाली. आता जवळजवळ 1200ची विद्यार्थी संख्या निर्माण झाली. कशामुळे झाली? इथले ग्रामस्थ आणि खरं तर विशेष म्हणजे इथल्या माजी विद्यार्थ्याला मला धन्यवाद द्यावा वाटतो. कारण माजी विद्यार्थ्यांनी ही शाळा पूर्णपणे उभी करण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं. ज्यावेळेस मी हेगडे सर असतील, डोईपडे सर, DL पवार सर, BS पवार सर, SM आम्ही मुंबईला जाऊन ही आडघाटपडीची इमारत बांधली 2004 साली. म्हणजे आता खर तर इमारतीच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं फुलफिल झालेलं आहे. अजून तसे अपुरे आहेत मला सरांनी सांगितलेले, पण बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुशोभीकरण, त्या सुशोभीकरणामध्ये आपण यावर्षी जीव ओतून काम करायचं ठरवलं. आणि मग हे खडी वगैरे किंवा ते विटा, वाळू, सिमेंट हे डोळेट आपल्याला मिळत गेलं. पण ज्यावेळेस सुधाकरला शब्द टाकला त्यावेळेस सुधाकरनं आपल्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड देण्याचं मान्य केलं. आज आपण पाहतोय की सध्या पाठीमागचे शिक्षण पद्धती आपण विसरून जायचं आहे. लालासोला वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विशेष म्हणजे सुधाकरच्या त्या व्यवसायाला, सुधाकरच्या उद्योगाला भरभरून अशा प्रकारची भरारी येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो.